नमस्कार. मुलांसाठी खाऊ बनवायचा असेल किंवा प्रवासात खाण्यासाठी बनवायचे असेल तर काय बनवावे असा प्रश्न पडतो. तेव्हा ह्या अशा 8 दिवस टिकणाऱ्या मेथीच्या खुसखुशीत व हेल्दी पुऱ्या नक्की बनवा. ही मेथी मसाला पुरी अजिबात कडू होत नाही, तेलकट होत नाही. 4-5 दिवस टिकत असल्यामुळे वेळ असेल तेव्हा बनवून ठेवू शकता. अशा पुऱ्या बनवून ठेवल्या तर मुलांनी खायला मागितल्यावर काय देऊ असा प्रश्न तुम्हाला पडणार नाही. मेथी मसाला पुरी बनवण्यासाठी अर्धा कप मुगाची डाळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. धुतलेल्या डाळीत पाणी, झाकण ठेवून 1 तास भिजत घालूया. आपण 1 जुडी मेथीची भाजी निवडून स्वच्छ धुवून घेतली आहे. मेथीची फक्त पाने घेतली आहेत. ही बारीक कापून घेऊया. मेथी जेवढी बारीक कापता येईल तेवढी बारीक कापावी. कढईत 1 मोठा चमचा तेल गरम करूया. त्यात कापलेली मेथी ही मऊसूत होईपर्यंत परतून घेऊया. अशा पद्धतीने परतल्यामुळे मेथी कडू लागत नाही. मेथी परतल्यामुळे पाणी निघून जाते व कडवटपणा राहत नाही. 2-3 मिनिटात मेथी मऊसूत झाली आहे, परतली आहे. थोडीशी कोरडी झाली आहे. ही थंड होण्यासाठी ठेवूया. 1 तास झाला आहे. आता मूगडाळ बघूया. ही भिजली आहे. ह्यातील पाणी काढून टाकूया. मिक्सरच्या भांड्यात भिजवलेली मूगडाळ, मुगाची डाळ कमीत कमी पाण्यात वाटावी, नाहीतर गव्हाचे पीठ जास्त वापरावे लागेल. त्यात 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, लसणाच्या 6 ते 7 पाकळ्या, 1 इंच आल्याचे तुकडे, 2 मोठे चमचे पाणी पेस्ट करून घेऊया. अशा पद्धतीने पेस्ट केली आहे. वाटलेली डाळ एका ताटात काढून घेतली आहे. पुऱ्या खुसखुशीत होण्यासाठी 1 मोठा चमचा तेल, जिरे पावडर अर्धा छोटा चमचा, 1 छोटा चमचा ओवा कुस्करून घालूया. कुस्करल्यामुळे ओव्याचा फ्लेवर पुरीमध्ये उतरतो. ह्यामुळे पचन छान होते. लाल तिखट 1 छोटा चमचा, हळद अर्धा छोटा चमचा, हिंग पाव छोटा चमचा, धने पावडर 1 छोटा चमचा, गरम मसाला अर्धा छोटा चमचा, तीळ 2 मोठे चमचे, बारीक रवा 2 मोठे चमचे. रव्याने पुरी कुरकुरीत होते व खूप वेळ फुललेली राहते. चवीनुसार मीठ. आता आपण परतलेली मेथी घालूया. थोडीशी कोथिंबीर. व्यवस्थित मिक्स करूया. मूगडाळीमुळे ह्या पुऱ्या खायला खमंग लागतात. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. आपण 2 कप गव्हाचे पीठ घेतले आहे. मिश्रणात थोडे थोडे पीठ घालूया. पीठ घट्ट मळूया. पीठ भिजवण्यासाठी पाणी वापरण्याची आवश्यकता नाही. मिश्रणात जेवढे बसेल तेवढेच पीठ घालूया. अशा पद्धतीने पीठ घट्ट भिजवले आहे. पिठाला वरून 1 मोठा चमचा तेल लावूया. मूगडाळ व मेथीमुळे ह्या खूप पौष्टिक व खमंग होतात. त्यामुळे नाश्त्यासाठी व मुलांच्या टिफिनसाठी उत्तम पर्याय आहे. ह्यावर 10 मिनिटांसाठी झाकण ठेवूया. 10 मिनिटे झाली आहेत. पीठ पुन्हा एकदा मळून घेऊया. हे छान भिजले आहे. पीठ व्यवस्थित मळले तर पुऱ्या छान होतात व फुगतात. ह्यातीलच पिठाचा छोटा गोळा काढून घेतला आहे. पीठ हाताने व्यवस्थित गोल केले आहे. गोळा गोल करून चपटा केला आहे. उरलेले पीठ झाकून ठेवूया, त्यामुळे ते सुकणार नाही. त्यावर थोडेसे तेल. आता पुरी लाटूया. ह्या पुऱ्या घरात तुमच्याकडे जी चटणी असेल त्याबरोबर किंवा लोणच्याबरोबरही खाऊ शकता. थोडी पुरी लाटल्यावर दोन्ही बाजूंनी पांढरे तीळ लावूया. पुरी पातळ किंवा जाड लाटू नये. पातळ केली तर फुगणार नाही व जाड केली तर खायला छान वाटणार नाही. मुलांच्या टिफिनला दिल्या तर टिफिनमध्ये एकही पुरी तुम्हाला शिल्लक दिसणार नाही. अशा पद्धतीने पुरी लाटली आहे. तेल कडकडीत गरम केले आहे. कढईत पुरी सोडली आहे. गॅसची फ्लेम मिडियम आहे. पुरी वरून झाऱ्याने दाबली की छान फुगते. दोन्ही बाजूंनी खमंग तळून घेऊया. ह्या क्रिस्पी पुऱ्या एकदा नक्की बनवा. ह्या अशाच खाल्ल्या तरीही खूप छान लागतात. पुरी तळली आहे, काढून घेऊया. ही अजिबात तेलकट झाली नाही. खूपच कुरकुरीत झाली आहे. चहाबरोबर, लोणच्याबरोबर, दह्याबरोबर
ही पुरी खाऊ शकता. ही प्लेन खाल्ली तरीही खूप टेस्टी लागते. पुऱ्या खमंग झाल्या आहेत. तयार आहे पौष्टिक, खमंग, कुरकुरीत मेथी मसाला पुरी. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.